नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकटच्या पुणे हायलाइटमध्ये आपलं स्वागत करते। पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया। चंद्रकांत पाटील यांचा दुचाकीवरून प्रचार, निवडणुकीमुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे, कुख्यात गुंड गजा मारणे कारागृहातून बाहेर आणि बिब्बेवाडीत गुन्हे शाखेची एमडी तस्करीवर मोठी कारवाई। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अरुण ईश्वर नगर परिषद निवडणुकीत प्रचार केलाय। भाजप महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार करताना त्यांनी दुचाकीवरून प्रवास करत मतदारांशी घरोघरी संपर्क साधलाय। या अनोख्या प्रचार दौऱ्यात प्रत्येक भेटीत पाटील यांचं नागरिकांनी उत्साहात स्वागत केलंय। यानंतरची बातमी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 1 आणि 3 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्यात। पुणे जिल्ह्यात 2 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये सिलेक्शन ड्युटीवर असलेल्या शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला असून विद्यापीठाने सुधारित वेळापत्रक प्रकाशित केलंय। कोथरूड येथील IT इंजिनियर मारहाण प्रकरणात कुख्यात गुंड गजानन मारणे याला मोठा दिलासा मिळाला। या प्रकरणात दाखल केलेल्या मोका गुन्ह्यात विशेष न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केलाय। तुरुंगातून बाहेर पडताच गजा मारणे याने पुणे पोलीस आयुक्तालयात हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं। तर 1 लाख रुपयांच्या जात मुचकल्यावर त्याची कारागृहातून मुक्तता झाली असून ॲडव्होकेट विजयसिंग ठोंबरे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। पाहूयात। जामीन झालाय हे बघा, 277 दिवसापूर्वी एका छोट्या किरकोळच्या रस्त्यावरची भांडणं झाली होती। त्याच्यामध्ये माझे अशील जे आहेत गजानन मारणे त्यांच्या विरुद्ध मोक्यासारखी गंभीर कारवाई केली होती। मोक्याला जे काय पॅरामीटर्स लागतात, मोका लावताना ज्या काय अटी तरतुदी आहेत वगैरे त्याचं कुठेही पालन केलं नव्हतं। या सगळ्या गोष्टी आम्ही मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरून आज त्यांची 1 लाख रुपयाच्या जात मुचलक्यावरती मुक्तता करण्यात आलेली आहे। यानंतर पुणे शहराच्या बिब्बेवाडी हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथक 1च्या गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे। या छापेमारीत पोलिसांनी 30.90 ग्रॅम वजनाचे MD नावाचे अंमली पदार्थ जप्त केलेत। या कारवाई दरम्यान आदिल करीम बागवान याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। गुन्हे शाखेच्या या झटपट कारवाईमुळे परिसरात तस्करांच्या हालचालींना वेग आला असून पुढील तपास सध्या सुरू आहे। या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात। लगेचच परत येऊ, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात। पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांची संख्या अंदाजे 1 लाखांवर पोहोचली आहे। गेल्या 7 महिन्यात 20,667 लोकांना कुत्रे चावल्याची प्रकरणं नोंदवली गेली आहेत, ज्यामुळे हा मुद्दा आता अधिकच गंभीर झालाय। सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी कठोर आदेश दिले असतानाही PCMC कडे अद्याप एकही श्वानगृह नसल्याचं समजतंय।
जुना मुंबई पुणे महामार्गावरील कामशेत परिसरात सेंटोसा कारचा भीषण अपघात झालाय. भरधाव वेगामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार डिवायडरवर जाऊन आदळून पलटी झाली. अपघातात कारचं मोठं नुकसान झालं असलं तरी वाहनातील ज्येष्ठ नागरिक सुखरूप बचावले. यावेळी स्थानिकांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य केले. पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयाने स्वच्छ सर्वेक्षण 2025 अभियानांतर्गत कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती मोहीम राबवली आहे. पिंपळे सौदागर येथे विद्यार्थ्यांच्या सहकार्याने नागरिकांना कचरा विलगीकरण, प्लास्टिक बंदी, कापडी पिशव्यांचा वापर आणि ओला व सुका कचरा वेगळा करून घंटागाडी देण्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन आणि आवाहन करण्यात आले. दौंड नान्नावीज येथील शेतकरी सुदाम रंगनाथ कुदळे यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत हातचलाकी फसवणूक करण्याचा प्रकार घडलाय. पैसे मोजत असताना अनोळखी इस्मानाने नोटा खराब आहेत असं सांगून हातचलाकीने त्यांच्या 45,000मधून 8,000 रुपये लंपास केलेत. बँकेतील सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे संशयित आरोपी सरफराज मान्नू इराणी याला तत्काळ पकडण्यात आलाय. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा देखील दाखल करून त्याला आता ताब्यात घेतलाय. या बातमीचा आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.